महाराष्ट्राचे लाडके दादा अर्थात अजित पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं आणि ज्या ठिकाणी हा सगळा ऍक्सिडेंट झाला, प्लेन क्रॅश झालं होतं, त्याच लोकेशनवरती मी आता उभी आहे। काही वेळापूर्वी सुद्धा या ठिकाणी एका टीमने येऊन इतर जे काही पुरावे गोळा करण्याचं काम असेल हे सगळं काम केलेलं आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या भागात असलेला पाहायला मिळतोय। मात्र हे विमान नेमकं का कोसळलं किंवा विमानाचा स्फोट कशामुळे झाला याविषयी आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेली पाहायला मिळतात आणि याच प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर मिळवण्यासाठी तपास यंत्रणांचे सुद्धा प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात। आताही तुम्ही बघितलं या ठिकाणी तर माझ्या मागेच हे सगळं लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल आणि या लोकेशनवरती पोलिसांचा बंदोबस्त आहे, कुणालाही त्या स्पॉट पर्यंत सोडलं जाऊ देत नाही आणि त्याचबरोबर स्पॉट वरती असलेल्या कुठल्याही पुराव्यांची छेडछाड होऊ नये किंवा एखादा पुरावा कुठलाही मिस होऊ नये यासाठी म्हणून ही सगळी सुरक्षा यंत्रणा या परिसरामध्ये तैनात केलेली पाहायला मिळते। खरं तर हा सगळा अपघात होण्याच्या आधी विमानात नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेणं खूप महत्वाचं असणार आहे आणि जी काही माहिती आतापर्यंत उपलब्ध आहे त्या माहितीनुसार जेव्हा हे विमान बारामतीच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये आलेलं होतं त्यानंतर सुरुवातीला जो विमानाचा पायलट होता त्याच पायलटला या विमानाची धावपट्टी जी आहे ती नीट दिसत नव्हती। सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे कुठेतरी धुकं जास्त होतं आणि याच धुक्यामुळे समोरची धावपट्टी दिसत नव्हती। याविषयीचा सिग्नल सुद्धा एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम जी असते त्या रूमला दिलेला होता। मात्र यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम जी असते त्या कंट्रोल रूमनं याविषयी थोडीशी पहिल्यांदा माहिती काढली। त्यामध्ये हे विमान जे आहे ते आता जरी या विमानाला डायरेक्शन पुढची दिसत नसेल तर सुरुवातीला थोडा वेळ हे विमान हवेतच फिरवण्याचे निर्देश देण्यात आलेले होते। त्यामुळे जेव्हा या विमानानं या परिसरामध्ये थोड्याशा घिरट्या घातल्या, म्हणजे इथल्या प्रत्यक्षदर्शींकडून सुद्धा सांगितलं जात आहे की विमानाने सुरुवातीला या ठिकाणी येऊन घिरट्या घातलेल्या होत्या आणि 2 घिरट्या घातल्याच्या नंतर हे विमान क्रॉस झालं थोडंसं आणि मग खाली लँड होण्याच्या प्रयत्नात असताना हे विमान क्रॅश झालं। तशाच पद्धतीने पहिल्यांदा एटीसीनेच सांगितलेलं होतं की सुरुवातीला एखादी घिरटी घाला, थोड्या वेळामध्ये कदाचित हे चित्र क्लिअर होऊ शकतं आणि पुन्हा एकदा हे चित्र क्लिअर झालेलं होतं। त्यामुळेच एटीसीनं लँडिंगचा इशारा जो आहे तो दिलेला होता, लँडिंग करण्यासाठी निर्देश दिलेले होते आणि त्याच पद्धतीनं मग लँडिंग करायचं की नाही करायचं असं कुठेतरी संभ्रम होता। जो पायलट होता त्याला अशी सूचना देण्यात आलेली होती की तुम्हाला जर तिथे ओके वाटत असेल सगळं तर मग तुम्ही हे लँडिंग करू शकता। मात्र तसं झालं नाही। ज्यावेळी हे विमान या परिसरामध्ये आलं तेव्हाच काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि या बिघाडामुळे सुरुवातीला आपण जर सीसीटीव्ही काही फुटेज जर पाहिले तर त्या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये सुद्धा दिसतंय की हे विमान सरळ दिशेने चाललेलं होतं, मात्र अचानक ते थोडंसं क्रॉस झालं आणि पुढच्या काही सेकंदांमध्येच भला मोठा ब्लास्ट झाला, त्याचा आवाज आला आणि हे विमान तोपर्यंत क्रॅश झालेलं होतं। त्यामुळे मुळात या विमानामध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असणार आहे तो ब्लॅक बॉक्स आणि कालच या ठिकाणावरून विमानातला जो ब्लॅक बॉक्स होता तो सुद्धा काढून नेलेला आहे। जी काही आतापर्यंतची माहिती आहे या सगळ्यामध्ये जेव्हा हे विमान या ठिकाणी थोडं संभ्रमावस्थेत होतं त्यावेळी केवळ कॉकपिट मधून एक आवाज आलेला होता, ओ शिट असं म्हणताना को पायलट जे आहेत किंवा फ्लाईट अटेंडन्स कदाचित असतील त्यांचा ओ शिट म्हणलेला फक्त आवाज रेकॉर्ड झालेला आहे। बाकी फारसा कुठलाच आवाज यामध्ये रेकॉर्ड झालेला नाही। त्यामुळे मुळात अशा पद्धतीनं जेव्हा हे विमान वाटत होतं की काहीतरी पुढे चुकीचं घडतंय किंवा संभ्रमावस्थेत होतं त्यावेळी मेडे कॉल जो असतो तो देणं अपेक्षित असतं। आपत्कालीन परिस्थितीमध्ये पायलट कडून किंवा को पायलट कडून हा कॉल दिला जातो, तशा पद्धतीचा कॉलच आपल्याला मिळाला नसल्याचं सुद्धा यंत्रणांनी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मुळात हा कॉल आला नाही आणि त्यामुळे पुढची जी काही या ठिकाणची परिस्थिती हाताबाहेर गेली, नियंत्रणाच्या बाहेर गेली, ती मुळात कशामुळे गेली हे सगळं आता शोधावं लागणार आहे आणि यासाठीच ब्लॅक बॉक्स अतिशय महत्वाचा असणार आहे। ज्या ब्लॅक बॉक्सला कालच हस्तगत केलेला आहे आणि त्याच्यामधून आता सगळे पुरावे सापडतील। आवाजाचं सगळं रेकॉर्डिंग त्या ठिकाणी असतं किंवा सगळे तांत्रिक जे काही बिघाड झालेला असेल, नेमकं काय घडलेलं आहे हे सगळं तिथेच पाहायला मिळतं। त्याच ब्लॅक बॉक्स मधून या सगळ्याची कोडी जी आहे ती खरं तर उलगडणार आहेत। मात्र जे आतापर्यंत कळतंय हे विमान जे आहे ते आपण जर बघितलं तर 8:37ला विमानतळापासून 20 किलोमीटर अंतरावरती रडार जे असतं त्या रडारवरून ते गायब झालेलं होतं। म्हणजे ओपन काही वेबसाईट्स आहेत ज्यावरती देशभरात उडणारी, जगभरात उडणारी जी विमानं असतात ही विमानं दिसतात, ती कुठून कुठे फ्लाय होत आहेत हे दिसत असतं। त्याच साईटवरती असं पाहायला मिळालं की हे विमान जे आहे ते 2 मिनिटांसाठी म्हणून रडारवरून गायब झालेलं होतं, दिसलं नाही आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर ते दिसलं। जवळपास हे विमान जे आहे ते
8:45ला दिसल्याची माहिती मिळते आणि 8:46च्या आसपास हा अपघात झाला. म्हणजे विमान दिसलं आणि त्याच्यानंतर अर्ध्या 1 मिनिटामध्ये हा सगळा अपघात झाला. त्यामुळे अपघात होण्यामागची मुख्य कारणं काय आहेत या सगळ्यामध्ये जे या विमान कंपनीचे ओनर आहेत किंवा चालक आहेत त्यांनी असं सांगितलंय की आमचं विमान हे पूर्णपणे सेफ होतं आणि 100% सुरक्षित होतं. विमानामध्ये कुठल्याही पद्धतीचा बिघाड झालेला नव्हता. त्याचबरोबर जे पायलट होते, को पायलट होते ते सगळे सुद्धा अनुभवी होते, प्रशिक्षित होते. त्यामुळे त्यांच्याकडून अशा पद्धतीने चुकून काहीतरी घडणं किंवा त्यांच्या अनुभवामध्ये कुठली कमी आहे असं काहीच नव्हतं. सगळं काही आमच्या बाजूने ठीक होतं. मात्र अचानक असं नेमकं काय घडलं हेच जाणून घेण्यासाठी आता ब्लॅक बॉक्स खूप महत्वाचा आहे. या ब्लॅक बॉक्ससाठी जे काही तिथनं पुढची जी तपासणी होणार आहे ब्लॅक बॉक्सची त्यासाठी म्हणून हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो पुढे फॉरेन्सिकची टीम असेल किंवा ज्या ज्या तपास यंत्रणांकडून या सगळ्याचा तपास होणार आहे, ब्लॅक बॉक्सचा तपास होणार आहे आणि त्याच्या आतून काय काय नेमकं मिळतंय हे पाहण्यासाठीच खरं तर या सगळ्या यंत्रणांकडे हा ब्लॅक बॉक्स सुद्धा देण्यात आलाय. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित उद्यापर्यंतच मे बी आपण म्हणू शकतो की उद्या किंवा परवामध्ये या ब्लॅक बॉक्सचे सगळे डिटेल्स आपल्या हातात येतील आणि मग नेमकं काय घडलेलं होतं, विमानाच्या आत नेमकं काय घडलं, पायलट असतील, को पायलट असतील यांच्यामध्ये संवाद काय झालेला होता आणि नेमकं आत काय घडलं हे सगळं कळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला आणखी 2-3 दिवसांची कदाचित वाट पाहायला लागू शकते. मात्र जे काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार धुकं जास्त असल्यामुळेच कदाचित हा अपघात झाला असं म्हणावं लागू शकतं. कारण संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर खूप डोंगराळ भाग आहे आणि या भागामध्ये शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये धुकं असतं असं सांगितलं जातं आणि जो रनवे होता हा रनवे दिसत नव्हता आणि त्यामुळेच खरं तर लँडिंग करताना थोडीशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती आणि त्यामुळे हा अपघात झाला असेल अशी एक प्राथमिक शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. मात्र या सगळ्यामध्ये खरोखर नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ब्लॅक बॉक्सची सगळी जी तपासणी आहे ती तपासणी होण्याची आता वाट पाहावी लागणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.